मित्रांनो, प्रवीचा तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. आजचा दिवस 2020चा कॅलेंडर मधील शेवटचा दिवस. नवीन येणारं वर्ष आपल्याला खुणावतंय. जे काही कटू घडलं ते हळूहळू आपल्याला विसरायचंय, कारण चालत राहणं हा सृष्टीचा नियम आहे. मित्रांनो, मागं वळून पाहिलं की कितीतरी अनंत आठवणी तुमच्या मनात रेंगाळतील. प्रत्येकाचंच असं होणारच आहे. त्यातून हे वर्ष तर अतिशय सर्वांनाच कठीण गेलेलं आहे. चला तर नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच प्रार्थना करूयात की येणाऱ्या वर्षात हे भगवंता पुन्हा सर्वांना इतका त्रास नको देऊस. सर्व घरांमध्ये सुख, शांती, समाधान नांदू देत. आणि ही प्रार्थना म्हणजे काय? हे मनापासून आपण केलेलं एक आर्जव असतं. कोणापुढे? देवापुढे म्हणतो आपण. देव म्हणजे काय? ती एक अफाट शक्ती, या सर्व विश्वाचा तो एक निर्माता. आणि खरंच सांगू, जेव्हा तुम्ही एखादं मनापासूनच आर्जव असं व्यक्त करता, तेव्हा ते नक्की पूर्ण होतं. फक्त काय अट आहे? ते मनापासूनच हवं. मग हाच नियम आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा लागू होतो. हे किती जणांना माहीत आहे? म्हणजेच तुम्हाला समजा एखादी गोष्ट हवी आहे, पण तुमच्या मनामध्ये जी गोष्ट हवी आहे त्याच्याबद्दलची एक स्वच्छ प्रतिमा आधी हवी. म्हणजेच नेमकं मला काय हवंय हे मला जोपर्यंत स्पष्टपणे ठरवता येत नाही, तोपर्यंत मी मनापासूनची प्रार्थनाही करू शकत नाही. असंच काहीसं. म्हणजेच मनापासून तुम्ही प्रार्थना करायला हवी की मला अमुक अमुक गोष्ट हवीच आहे. आणि ते तुम्हाला आधी मनोमन एक कल्पना करावी लागेल की मी जे मागितलं आहे ते मला मिळालं सुद्धा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला असा काही आत्मविश्वास निर्माण होईल की तुम्ही ती गोष्ट नक्की मिळवू शकता. आणि खरंच सांगू का, तुम्ही आम्ही सर्व माणसं समानच आहोत. फक्त वैचारिक भिन्नता ही आपल्याला एकापासून दुसऱ्याला वेगळं बनवते. तुम्ही जर मनात आणलत ना एक प्रचंड आत्मविश्वास बाळगून, तर तुम्ही या जगात कोणतीही गोष्ट मिळवू शकता. तुमच्या मनात जे काही बनवून दाखवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता. यामध्ये तुम्हाला कोणीही येऊन मध्ये कोणतंही बंधन घालू शकत नाही. याला कोणत्याही सीमा नाहीत. म्हणजे तुम्हाला काय व्हायचंय, काय बनायचंय, तुमचं जे ठरवणं आहे मनातल्या मनात, आणि मग प्रयत्नांची दिशा ठरवणं आहे, हे तुमचं तुम्हालाच करायचं आहे. त्या विधात्याकडे, ज्याच्याकडे एक अफाट शक्ती आहे, जो या सृष्टीचा निर्माता आहे,
त्याच्याकडे तुम्ही स्वच्छ मनाने, स्वच्छ हाताने, स्वच्छ डोक्याने जर काही मागणं मागितलं तर ते तुम्हाला नक्की मिळून जातं. फक्त हे मागता आलं पाहिजे. आपल्याला हवंय काय याची निवड करता आली पाहिजे. ही निवड करताना जर तुमच्या मनाची समजा द्विधा मनस्थिती झाली, होतं, आपण सर्वसामान्य माणसं आहेत, द्विधा मनस्थिती अनेक वेळा होते, तरीही तुम्हाला इतकं तर समजलं पाहिजे की आता मी कोणाचं मार्गदर्शन घेऊ का, आणि मग तुमची मागणी तुम्ही जरूर त्या विधात्याकडे करा. तुम्ही पुन्हा पुन्हा त्या विधात्याकडे असं काही मागत बसण्याची गरज नाही पडत, कारण तो काही तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस नाही. ती एक अचाट शक्ती आहे. एकदाच मागा त्याला. म्हणजे जसं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाल, मेनू कार्ड बघाल, मग आवडीचा पदार्थ तुम्ही ऑर्डर कराल, मग तो पदार्थ तुमच्या टेबलवर येईल, आपसूक येणारच. असंच काहीसं तुम्ही एकदाच मागा, पण ते नेमकं तुम्हाला काय हवंय हे तुम्हाला मागता आलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये जर स्पष्टता नसेल तर त्याचा सकारात्मक परिणाम मिळणं प्रचंड अवघड जातं. एक गोष्ट महत्वाची आहे की कोणीही माणूस मनात आणलं तर काहीही करू शकतो. त्याच्या मनात जे काही करून दाखवायचं आहे ते करण्याची त्याला आपोआप या विश्वाकडून ऊर्जा मिळत जाते, आणि मग त्याला आपण सामान्य माणसं म्हणतो, अरे वा, त्याने एक स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाचा पिछा केला आणि साकार करून दाखवलं. हा, परंतु मित्रांनो, इथे जो तुम्ही केलं, त्यांनी केलं, मी केलं हे जे येतं ना, त्याच्या मुळाशी असते तुम्ही केलेली ही स्वच्छ मागणी, आणि मग त्या ब्रह्मांडाने केलेली पूर्तता, म्हणजे तुमची प्रार्थना तिथे मंजूर होते. म्हणूनच सांगतो की आत्मविश्वास आणि स्वच्छ मनानं त्या विधात्याकडं मागणं, एक स्पष्ट आपल्या मनात काय हवंय याची प्रतिमा असणं, आणि शेवटी त्या दिशेनं प्रयत्न करत राहणं, यातच आपलं यश सामावलेलं असतं. इतकंच आपण लक्षात ठेवूया आणि मस्त मजेत जे हवंय ते त्या विधात्याकडे मागवून आपण प्रयत्नवादी राहूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह.